जेवढे महाराष्ट्रात दंगे झाले, या दंग्यांमध्ये जेवढे मुस्लिम आरोपी आहेत त्यांच्या केसेस परत घ्या. आणि उद्धव ठाकरेजी, शरद पवारजी आणि काँग्रेस हे म्हणतात की हो आम्ही त्यांच्या केसेस परत घेऊ, म्हणजे फक्त हिंदूंना गुन्हेगार ठरवू आणि त्यांच्या केसेस परत घेऊ. हे कोणचं लांगुल चालन चाललंय? हा कोणचा मतांचा जिहाद आहे? आणि त्याच्यावर हे मोहनी काय म्हणतायत? अरे जरा लाव रे बाबा तो व्हिडिओ, लाव जरा, ते काय म्हणतात जरा ऐका. लाव. मैं बात जानता हूँ कि महाराष्ट्र में अगर वो जीत गए तो जस्टिस नहीं बदल पाएंगे, लेकिन मैं इस बात की तरफ भी तवज्जो दिलाना चाहता हूँ कि महाराष्ट्र के इलेक्शन में कर लिए कि अगर यहाँ वो जीत गए हरियाणा की जीत के बाद, तो उसके बाद उनके हौसले बहुत बुलंद हो जाएंगे और फिर दिल्ली सरकार वो नए हौसलों के साथ दस्तूर की तब्दीली जैसे अपने नापाक इरादों की तकमील की तरफ आगे बढ़ेगी. और अगर महाराष्ट्र में उनको शिकस्त हो गई तो इत्तिलाअत के मुताबिक दिल्ली सरकार भी बहुत दिन तक नहीं ठहर पाएगी. तो हमारा निशाना सिर्फ महाराष्ट्र सरकार नहीं है, बल्कि मरकजी हुकूमत है और मुल्क का मुस्तकबिल. और मैंने कल एक यूट्यूब चैनल के इंटरव्यू में ये बात भी कही कि ये कैसा वोट जिहाद है जिसके सिपहसालार हैं शरद पवार, जिसके अजीम सिपाहियों में हैं उद्धव ठाकरे, राहुल गांधी, नानाजी पटोले. इंशाअल्लाह अगर आपके इलाके में कोई जालिम का साथ दे दो, उसका बाइकाट. मुझे मालूम है लोकसभा के इलेक्शन में आपको कुछ लोगों ने बीजेपी का साथ दिया था. ऐसे लोगों का हक्का पानी बंद होना, ऐसे लोगों का सोशल बाइकाट होना, ऐसे लोगों से सलाम जवाब बंद होनी चाहिए. मी आपल्याला या ठिकाणी हे दाखवू इच्छितो चाललं काय आहे, यांचे इरादे काय आहे. हे म्हणतात वोट जिहाद करा, राज्यातलं नाही केंद्रातलं सरकार आम्हाला खाली आणायचं आहे. आणि आता या ठिकाणी सांगतात की भाजपला जर कोणी वोट देत असेल तर त्याचा हुक्का पाणी बंद करा, त्याचा सोशल बायकॉट करा, सामाजिक बहिष्कार करा. हे आम्ही सहन करणार आहोत. या ठिकाणी मतांच्या लांगून चालना करता अशा प्रकारे जर तलवे चाटण्याचं काम उद्धव ठाकरे तुमची पार्टी करणार असेल, तुम्ही जर वोट जिहाद करणार असाल तर आम्ही मतांचं धर्मयुद्ध केल्याशिवाय या ठिकाणी थांबणार नाही. आता ती तुम्हाला सांगण्याकरता आलो आहे. अरे जागे व्हा, आता जागलो तर जगू, जागलो नाही तर जगू शकणार नाही. ही साधी निवडणूक नाही, ही मनीषाताईची निवडणूक नाही. मनीषाताई ही निवडून आली तरच आपलं अस्तित्व आहे, आपल्या अस्तित्वाची निवडणूक आहे. आपल्या अस्तित्वाकरता या ठिकाणी मनीषाताईला आणि भाजपला निवडून आणा आणि या वोट जिहाद करणाऱ्यांना या ठिकाणी उत्तर द्या ही विनंती करतो आणि माझं बोलणं संपवतो. बोला छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की माता की.